तब्बल 2.5 तासांनंतर मोनोरेल पुन्हा सुरू झाली आहे। तांत्रिक कारणामुळे मुंबईतील मोनोरेल वडाळा दरम्यान आज पुन्हा बंद पडली होती। अचानक मोनोरेल बंद पडली, त्यामुळे प्रवाशांना दुसऱ्या मोनोरेलमध्ये शिफ्ट केलं गेलं। तांत्रिक दुरुस्ती करून आता मोनोरेल 2.5 तासांनंतर पुन्हा सुरू झाली आहे। तरी दृश्य आपण बघतोय जेव्हा मोनोरेल पुन्हा सुरू झाली। आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यासोबत जोडले गेले। गिरीश, आता मोनोरेल सुरू झाली आहे, पुढे ती कुठे जाते? तब्बल 2.5 तासानंतर आहे ती मोनोरेल सुरू झालेली आहे। चेंबूरच्या दिशेने जाणारी ही मोनोरेल होती। काही तांत्रिक कारणांमुळे बंद पडलेले ते अँटोकिल मोनोरेल स्थानकाच्या जवळ पुढेच काही अंतरावरच ही बंद पडलेली होती। त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान आले, याशिवाय मोनोरेलचे जे काही टेक्निशियन्स आहेत ते या ठिकाणी आले होते। त्यांनी तांत्रिक जे काही बिघाड झालेली होती ती दूर केल्यानंतर आता जवळपास 2.5 तासानंतर या ठिकाणी मोनोरेल आहे ती सुरू झालेली आहे। यामध्ये खरं तर 17 प्रवासी होते, त्यांना सुखरूपरित्या सुरुवातीलाच बाहेर काढण्यात आलं। पण त्यानंतर मोनोरेलचे जे टेक्निशियन्स होते त्यांच्या मदतीने या ठिकाणी त्या तांत्रिक कारण दूर करत आता मोनोरेल आहे ती सुरू केलेली आहे आणि आता ती पुढे चेंबूरच्या दिशेने सुरू झालेली आहे। त्यामुळे आता दोन्ही मार्गाकडे जाणाऱ्या ज्या मोनोरेलचे आहेत त्या आता पुन्हा एकदा सुरळीतपणे सुरू आहेत। धन्यवाद गिरीश, सविस्तर अपडेट आपण दिली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।